कोणाचा मुद्दा आणायचा आपल्याला कोणाचा मुद्दा करायचा का आणि मोर्चा पोलिसांनी हारू घोषणा दिली तरी चालते का कोणाची परिस्थिती सिद्ध होऊ नका आम्हाला सगळे अधिकार मिळाला तो भारतीय संविधानामुळे आणि भारतीय संविधान सगळे आले अरे बोल मेरे मामा और जोर से अरे भाई से बोल अरे डंडा लेके अरे डंडा लेके और जोर से पर अरे आरएसएस पर अरे चड्डी गैंग पर अरे जुत्ता लेके सर्वप्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला क्रांतिकारी झेबे आज आम्ही औरंगाबाद शहरामध्ये उपस्थित आहे। त्याचं कारण असं आहे की औरंगाबादमध्ये काही दिवस अगोदर जे बीजेपी आहे आणि जे RSS मनोवादी सरकार आहे त्यांचं कॉलेजच्या बाहेर नोंदणी क्रमांक चालू होतं। त्यासाठी आमचे भीमसैनिक यांनी त्याचा विरोध केला। त्या आमच्या भीमसैनिकावर खोटे गुन्हे दाखल केले। पण काही दिवस अगोदर भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर काही एक मनोवादी किशोर या भडव्याने एक बूट फेकून मारला। त्याच्यावर काही साधे गुन्हे नाही हो, त्याच्यावर एकही गुन्हा नाही। आमच्या समाजातल्या लोकांवर गुन्हे दाखवतात। या सरकारचा आणि या RSSचा मी जाहीर निषेध करतो। 52 वर्ष झाले यांनी यांच्या राष्ट्रध्वजचा झेंडा फडकवला नाही। ही जातीवादी संघटना आहे आणि ही खूप मोठी घाणेरडी संघटना आहे। या संघटनेचा मी जाहीर निषेध करतो। जय भीम, जय शिवराय आणि सर्व पत्रकार बंधूंचं मनापासून धन्यवाद। जय भीम। मराठी बोला। जय भीम, नमो बुद्धाय। आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जन आक्रोश मोर्चा जो आयोजित केला होता त्या मोर्चाला भीमराज सेनेने पूर्ण सक्रिय पाठिंबा दिलेला आहे। आम्ही ज्यावेळेस विषय येतो आंबेडकर वादाचा, ज्यावेळेस विषय येतो जातीवादाचा, RSSचा, मग आम्ही पक्ष कुठलेही मतभेद जरी असले परंतु बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा ही आमच्यासाठी महत्त्वाची आहे। RSSने जे या देशामध्ये मुस्लिम समाजाच्या बाबतीत चालवलं, उत्तर प्रदेशमध्ये योगीने ज्याप्रमाणे इथल्या मुस्लिम नेत्यांना, इथल्या कार्यकर्त्यांना त्यांनी नेस्तनाबूत केलं, त्याच प्रकारे महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यामध्ये देखील त्यांचं हेच काम चालू आहे। मी सांगू इच्छितो RSSला, BJPला, तुम्ही अत्यंत हे निंदनीय काम करून जर वाटत असेल की आम्ही गप्प बसणार आहे तर आम्ही काय गप्प बसणाऱ्याची औलाद नाही। आमच्याकडं सत्ता जरी नसली, आमच्याकडं जनसत्ता आहे, आमच्याकडं संविधान आहे, आमच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे। आणि तुम्हाला जर वाटत असेल व तो मोदीच्या पंतप्रधान तिथं बसला असेल, हा फडणवीस या महाराष्ट्रात बसला असेल, तर त्या मोदीला आणि फडणवीसला ज्या मी बसवलं त्या संविधानानं बसवलं, त्या संविधानाचा बाप म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे। बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकरांना आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना तुम्ही पायमल्ली करण्याचा प्रयत्न कराल तर तुमच्या तांगड्या तोडल्याशिवाय आम्ही काही गप्प बसणार नाही। काल यांनी काश्मीर रमाबाई कॉलनी ज्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्या पुतळ्याच्या समोर परेड करायची म्हणून पोलिसांना पत्र दिलं की आम्ही इथं परेड करू।
मी म्हणतो तुला जर परेड करायची असेल, तुला जर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करायचं असेल तर दिवाळीनं पाडव्याला कशाला येतो? तुम्हाला जर यायचंच असेल, खरंच जर बाबासाहेबांचे विचार मान्य असतील तर 14 एप्रिलला या तुम्ही हाफचड्ड्या घालून आणि माझ्या बाबासाहेबाच्या बुटासमोर तुमचं नाक घासून त्यांना वंदन करा. आम्ही तुमचं स्वागत करू. पण तुमचा मनुवादी एजेंडा वापरण्यासाठी, जर तुमची मनोनीती खुली करण्यासाठी, जर तुम्हाला तुमचं शर्ट करण्यासाठी जर तुम्ही याल, एका लापीने तुम्हाला हाकलून देऊ. ही ताकद बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकरांची आहे. आणि त्यांनी काल दाखवून दिलं. रमाबाई आंबेडकर नगर कॉलनीमधील आमच्या भीमसैनिकांनी पोलिसांना सांगितलं, हे फडणवीस जरी या महाराष्ट्राचा गृहमंत्री असला आणि तो जर यांना ऑर्डर देत असेल की इथं परेड करा, आणि बाबासाहेबाची लेकरं आहे, त्या फडणवीसला तर गृहमंत्रीपद सांभाळता येत नाही. कारण त्याच्याच कालखंडामध्ये खूप असे अन्याय अत्याचार झालेत. आता एक नंबरचा त्या पदास नालायक माणूस आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकराच्या हातात एक दिवस गृहमंत्रीपद द्यावं. आम्ही दाखवून देऊ की कायदा आणि शासन कसं चालवलं जातं. त्यामुळे आपल्याला सांगतो, आमच्या नांदाला काही लागू नका. तुम्ही मुस्लिम समाजाच्या नांदी लागले, त्यांनी तर हे केलाच, पण आता जर आमच्या नांदी लागले तर मुस्लिम आणि दलित जेव्हा एकत्र होतील ना, तर ढोंगणाला पाय लावून तुम्ही पडून जाणार. महाराष्ट्रावर एवढी ताकद आमच्यात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम.